मित्रांनो, आपल्या सांगलीचा आयुर्वेदिक पूल आहे. हा सर्वात जुना पूल आहे. येथे आपल्या सांगली नगरीमध्ये कृष्णामाई घाट म्हटलं तरी चालेल. हां, एकच मिनिट. मस्त आहे. सर्वांना आपले महेंद्र भाऊनी हे सगळं आयोजन केलेलं आहे. तर महेंद्र भाऊसाठी धन्यवाद. महेंद्र भाऊ तुमच्यासाठी आणि आपल्याला सर्व परिचय करतील आपले जवळचे जीवलग मित्र आणि महेंद्र भाऊचे खास. भाऊ काय करणार आहे आणि कसं करणार आहे एवढं? नमस्कार सांगलीकर. आज जर बघितला तर कृष्णामाई महोत्सव 2026 हा कृष्णामाई घाट, सरकारी घाट आणि त्रिशूल घाट, हा समोरला जर घाट बघितला तर हा त्रिशूल घाट आहे सांगलीवाडीचा. हे तिन्ही घाट आपण सजवतोय. या तिन्ही घाटावरती तुम्हाला बघण्यासारखे असे वेगवेगळे असे आकर्षण वेगवेगळे आहेत, तर ते तुम्हाला बघण्यासारखे मिळणार आहेत. पुढं जर बघितला तर हिमालय पर्वताची प्रतिकृती तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यानंतर 31 फुटी त्रिशूल तुम्हाला तिथे समोर दिसणार आहे. त्याच्यानंतर त्याच्याच समोरच्या बाजूला 18x9चा जवळपास विशाल शिवलिंग समोर त्रिशूल घाटावरती असणार आहे. त्याच्यासमोर जर बघितलं तर पाण्यामध्ये 20x15 फुटाची महादेवांची एक प्रतिकृती आहे. तर ती पाण्यामध्ये असणार आहे. त्याच्यातून त्याच्या जटेतून गंगा ही कृष्णामाईला भेटायला आली असा एक देखावा आपण करतोय. त्याच्यानंतर इथून जर आपण गेलो तर स्वामी समर्थ घाटावरती, तर इथं आपण नदी प्रदूषण व पर्यावरणावरती एक अभियान टाईप आपण इथं भरवलेलं आहे. तर पूर्ण 700 ते 1000 झाडांचं प्रदर्शन आपण तिथं भरवलेलं आहे. त्याच्या पुढे जर गेलात तर स्वामी समर्थ घाटाच्या पलीकडल्या बाजूला जर बघितला तर शिवकालीन आपण इतिहास दाखवला आहे. शिवकालीन महल आपण तिथं उभा केलेला आहे. तिथं शिवाजी महाराज तसेच शिवाजी महाराजांचे मावळे हा प्रतिकृती आपण तिथं दर्शवली आहे. त्याच्यानंतर वरच्या बाजूला आपण जर बघितला तर झोपाळे पाळणे मनोरंजनासाठी लहान मुलांसाठी आपण तिथे केलेले आहे. त्याच्यानंतर त्याच्याच समोरच्या बाजूला भव्य आणि दिव्य स्टॉल पण केलेले आहेत. खाद्याचे स्टॉल आहेत, आणखी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आपण तिथे केले आहेत. अशा पद्धतीनं सांगलीकरांसाठी आपण ही सांगलीची जत्रा, सांगलीकर आपण हा सर्व लाभ सोडायचा नाही. सांगलीकर आपण सर्वजण मिळून या लाभचा नक्कीच उत्सवामध्ये येऊन साजरा करू आणि महेंद्र भाऊ सारखे असे कट्टर समर्थकांना आमचं मनापासून मानाचा मुजरा. तर आपण सर्वांनी कष्ट करून एवढं सगळं उभा केलात